तर फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येवरून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय। पश्चिम बंगालमधील दुर्दैवी घटनेची संपूर्ण यंत्रणा वापरून भाजप राजकीय चिखलफेक करत, मात्र स्वतःच्या राज्यामध्ये भयावह घटना घडल्या तरी ते गप्प राहतात। साताऱ्यातल्या एका शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरवर सलग 5 महिन्यापर्यंत बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाले। न्याय मिळण्याची आशा संपल्यानं त्या डॉक्टरने आत्महत्या केली। तृणमूलने हे एक्सपोज करत आता भाजपवर निशाणा साधला। ही डबल इंजिन सरकारची क्रूर वास्तवता आहे। या घटनेनंतर भाजप नेत्यांचा नैतिक आक्रोश दिसत नाही। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात नाहीये, असंही या पोस्टमध्ये म्हटलंय। आता अन्य घडामोडी। सांगलीमध्ये पुन्हा एकदा पडळकर विरुद्ध जयंत पाटील या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झालाय।